भावाची एंट्री भावाची एंट्री भावाची एंट्री. हॅपी बर्थडे भावा. अरे किती भावा धोकाधडीचा गेम प्ले करतोय आज तरी सोड भावा. भगवान से डरो भावा. भाऊ इंडिकेटर देव होता पण भावाला माहिती नव्हतं इंडिकेटर बंद आहे आणि आता ऍक्सिडेंट होता वाचला आमचा. आणि केक कटिंग करते ज्या भावाचा बर्थडेचा केक कटिंग चालू आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये. याचं नाव आहे दोस्ती पॅटर्न. आणि आज आपल्या मेन भावाचा बर्थडे आणि बर्थडे निमित्त भाऊ नेतो आपले फिरायला. बूम बूम बूम. तर भाऊ आता भाऊ पेट्रोल भरतोय आपल्या गाडीमध्ये जी आपली पॅशन प्रो आहे त्यामध्ये. आणि फटाफट आता इथून जायचं आपण पनवेल साईडला. तर पनवेल साईडला काहीतरी खायचा प्लॅन बनलाय. भाऊ काय प्लॅन आहे खायचा? तर आता भाऊ येईल तुम्हाला दाखवतो. विषय असा आहे की आज भावाचा बर्थडे त्यामुळे भावा असं काय त्यावेळी त्या आपल्या भावाला खूप खूप शुभेच्छा आपल्या फॅमिलीकडून. त्याचं नाव आहे सुमित चव्हाण. तर भावाच्या बर्थडे निमित्त भाऊ आता आपला ड्रायव्हर बनलाय आजच्या कामासाठी. आणि आज आता आय थिंक हे माझं स्मार्ट वॉचचं काय मॅटर आहे. किती वाजले भावा? बॅटरी संपली काय? हां 11:58 मिनिटं झालेत. सॉरी 12:58 मिनिटं झालेत. आणि आपला भाऊ रेडी आहे. भावा भरायला पण म्हणजे हवा भरून पण रेडी आहे. बर्थडे निमित्त कुठे खायला जायचं आहे बघू आता विषय. भावाची एंट्री भावाची एंट्री भावाची एंट्री. हॅपी बर्थडे भावा. मग आता बर्थडे निमित्त कुठे खायला नेतोय आपल्याला सांगा तुम्ही? खोपोलीच्या मयूर. खोपोली का पनवेल? हो खोपोली भाऊ. अरे किती भावा धोकाधडीचा गेम प्ले करतोय आज तरी सोड भावा. भगवान से डरो भावा. वरती चंद्र मामा वाट बघतोय तिथे. तर धोखाधड़ी में मास्टर बन गए मेरा बस. फालतूगिरी. खोपोली खोपोली समोर समोर धोका. मला फोन लावला भावानी. बोलतो पनवेलला जायचंय गाडी काढायची. चल पार्टी काय जाऊ. पण भाऊ आता पनवेलच्या बोली खोपोली बोलतोय. धोखाधड़ी गेम प्ले पूर्ण चेंज झाला. ठीक है रे यार. क्या अभी सवय से वाकिफ हो गए हम. सवय हो गए धोखाधड़ी केली की हमारे दोस्तों से ही मायला. मित्रांनो आता आपला सफर चालू झालाय. आता आपण कळव्या साईडने निघणार आहे. सॉरी कॅमेरा प्रोग्रेस. ठाण्यावर निघालो 1 वाजता. पनवेलचा प्लॅन होता. धोकाधडी करून खोपोली झालाय. बघू आता विषय काय होते. तर पनवेलचा बजेट आपला फक्त थोडासा होता. खोपोलीचा बजेट मोठा होईल. 2-3 हजारामध्ये फटका भावाला बसेल असं वाटतंय मला. अरे विषय चला भेटू. धोकाधडी. शेवटी आपण आलो आपल्या मेन स्पॉटवर. शेडूंग टोल नाका जिथे आपला दर ट्रिपचा स्पॉट असतो थांबायचा. एक चाय की चुस्की मारने का स्पॉट असतो. जेव्हा आपण रात्री निघतो किल्ले वगैरे फिरायला निघतो आपण. तेव्हा आपली बायकर्स लोकांची गँग असते. तेव्हा आपण या एरियात थांबतो. आपला पहिला स्टॉप असतो शिंगूरवाला. तर आता भाऊ घाईत आहे. भाऊ थांबायची घाईत आहे. आता भाऊ आता सध्या घाईत आहे. जरा इम्पॉर्टंट काम आहे आजच्या दिवसामध्ये. मग अमृत कुठल्याची ओढ लागले भावाला. तर आपला भाऊ जुने तर हे मेंबर आपले इथे हे सगळे बंद आहेत. ते सगळे रात्री ओपन असतात. तर तिथे आपण थांबतो चहा प्यायला. अरे हा शेंबूर टोल नाका हे आपलं होता. टोल नाका ते आपण थांबतो त्या टायमाला. पण आता या टायमाला नाही थांबायचं आपला. पुढे थांबू पुढे भाऊ इंडिकेटर देव होता पण भावाला माहिती नव्हतं इंडिकेटर बंद आहे. आणि आता ऍक्सिडेंट होता वाचला आमचा. आणि घुसलेली गाडी आतमध्ये आणि भाऊ पण घुसला. ऍक्सिडेंट होता वाचला. आणि इंडिकेटरचा लफडा त्याला माहित नव्हता म्हणून वाचली. पण करू भाव दे पैसा
दे पैसा करू करू आपण इंडिकेटर सगळं चालू करू. जरा विषय झाला गाडीचा, इंडिकेटर आपले बंद आहेत. भावा पहिली स्टॉप घेत आहे आणि इथं आंबा आहे, आंबाला पळवत आहेत. ए बागो 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 चहा घ्या. आता स्टॉप. आंबा होती छोटीशी तर ती पळवला, तिला पळवून लावला. असं झालं ॲक्सिडेंट. मी हात दाखवलेला. पहिला स्टॉपसाठी पब्लिक थांबले आपले चायच्या एरियात. हा खालापूरचा मेन बस स्टॉप नाही तर खालापूर बस स्टॉप ना सुम्या. कटिंग वाट पुसला. तर बघा मित्रांनो, आता गोरा होतोय पोरगा आपला. भावा काळा झाला थोडा. सगळा काळपटपणा निघतोय बाहेर. माझा पण थोबाड पुसायचा बाकी आहे. माझा पण काळपटपणा निघेल बाहेर. ठीक आहे. तर चहा आली आपली. चहा पिऊया मस्त आहे की. शेट घ्या, चहा घ्या, चहा पिऊया आपण. ठीक आहे. त्याच्यात पाणी काढतो. भेटू चहा पिल्यावर. त्यानं चहा पाणीचा कार्यक्रम योगी अमृतुल्यचं झालाय आपला. आणि भावानी पण गोरा झाला. आता भाऊ 2 मिनिट धुतलाय भावानी मस्त आहे की. आणि काला लागतो, काला मला लागले सगळा. आणि गोरा पान झालाय. गोरा पान फुलासारखा छान. आणि आता मेन त्याचा आपला खोपलीला जायचंय. 10 मिनिटं अजून. 10 मिनिटात खोपलीला पोहोचू. 3 वाजले वाटतं बरोबर. 2:42 झालेत. दिसतंय की नाही दिसत. 2:42 झालेत. आणि आंबाला पळवलेला परत. आंबा परत आली. आंबा डेंजर वाटते आंबा, त्यामुळे मी थोडं लांब राहायचा प्रयत्न करतो. आंबाला पळवलेला, आंबा परत आली. त्यावर काय बोलायचं तुम्हाला. आंबाला पण चायची चुस्की लागले. आंबाला चायची चुस्की लागली का भावा. त्याला आंबाला गुड बाय बोलत. आंबा गुड बाय. आपण निघू आपल्या प्रवासाला. आणि गाडी चालू केली परत. पॅशन. चलो मित्रांनो भेटूया पार्टी करायला. चला. केक कटिंग करत आहे. भावाचा बर्थडेचा केक कटिंग चालू आहे. आता आपण आलोय पाली फाट्यावर. तुम्हाला लोकेशन माहिती असेल तर. भावाची बर्थडे पार्टी भेटले. मला एकट्याला बर्थडे पार्टी दिली. बाकी सगळ्यांना पळवून लावण्यात भाऊ या वर्षी. आता पाली फाट्याला आपण आलोय. आणि पालीची फेमस मिसळ खातोय. कशी टेस्ट मी फर्स्ट टाइम खातोय. आधी खाली भरपूर टाइम वेळा खाल्ल्या. आता या टायमाला तीच टेस्ट आहे का बघू. दिसले तर भारी दिसतंय. बघू आता. ठीक आहे. आणि जरा काम झालं. टाइम आहे नाही जाता आपण जाऊन येऊ परत फटाफट फिरायला जाऊ कसं. ठीक आहे. आणि जर लेट झाला तर फिरायचा विषय नाही करणार. जर लवकर आवडला असेल तर फिरायचा विषय करू. त्याला गणपती मंदिर एक बघितलं तिथे जायचा प्रयत्न आहे आमचा. आता मस्त की मिसळ खातो. मी भेटतो नंतर. नो प्लॅन परत फिसकवला हा भावाने. टाइम लागला मित्रांनो. वाजले किती बघा. आता क्लिअर असेल तुम्हाला याच्या गावात. किती वाजले बघा मित्रांनो. 7:16 झाले संध्याकाळचे. आणि ह्या भावामुळे प्लॅन परत फिसकाडला. एवढ्या लांब आणलं फक्त भावा मिसळ खायला हातली तर ते फुल. काय आता बोलू. पण धोका खाल्ला. धोका दिला. भावाने. आणि आता भाऊ विचारतोय चहा पितो का. काय खायला नाही उलटत नाही. आपण कुठला रोड हा. खालापूर रोड हायवेला. पनवेल खालापूर रोडच्या हायवेला आपण चाय पितोय. ते स्वराज्य अमृतुल्य म्हणून एक आहे. अंधारामध्ये आहे जरा. स्वराज्य आपला अंधारात अडकले. काय विषय नाही. तयार आता आपण चाय पितोय. विसरणार नाही भावाचा धोका. आज भावाचा बर्थडे म्हणून धोकाधडी करते. एवढा किती धोके दिले. आजच्या दिवसात 4 धोके लागले भावा. जरा धोका बिका काय नाही दिला मी.
मला स्वतःला नव्हता माहिती एवढा टाइम लागेल. मला मी तुला बोललो अर्धा तास लागेल. मला अर्धा तास मित्रांनो मी ह्याच्यावर टीका करू इच्छितो पण भावाचा हॅपी बर्थडे म्हणून काय बोलू शकत नाही. 5 धोके माफ. एका दिवसात 7-8 धोके झाले आईच्या गावात. बरं झालं मी आलो. थोडी फिरणं झालं चहा भरपूर दिवस झाले फिरून होतं गाडी. तर काय नाही हा करायचा आणि जरा घरी जाऊ भावाच्या बड्डेचा केक खाऊ जरा आपण. भाऊ मी आलो आता. भाऊ केक बीक खिलवतोय की नाही आम्हाला. तुम्ही आणला पाहिजे. तुम्ही आणला पाहिजे तर एवढे धोके घालून पण आम्हीच केक आणायचा. तुझा बड्डे तू पार्टी देणार आहे. तुम्ही आणा पाहिजे. पार्टी देणार आहे मिसळ भावा. ती धोकाधडीची विसर होती भावा. ती माझ्या अख्ख्याची विसर होती. तुझ्या बड्डेची वाट नव्हती भावा. बड्डेची पार्टी 25 ऑक्टोबरला भेटा. मित्रांनो आता चहा पितो आणि निघायची गोळी घेतो. लेट झालाय भरपूर. विमानतळ कुठे आहे रे. अरे तो विमानतळाचा विषय लागलाय जरा. नवी मुंबई विमानतळ साईडचा. ठीक आहे बोलायचा विषय हाच होता की 7 वाजून 19 मिनिटं झालेत. निघायची तयारी झाली आणि बघू आता किती वाजता घरी पोहोचतो आणि केक कटिंग करायच्या भावाच्या बड्डेची बघू. 9 वाजता घरी पोहोचणार. भेटू डायरेक्ट भावाच्या घरी. चला चेस चायवाले. मित्रांनो 9 वाजून 7 मिनिटं आईच्या गावात. 1 to 9 वाजून 7 मिनिटं झालेली आहेत. अशा प्रकारे आपण आलोय आपल्या एरियात. दमलोय पूर्ण गाडी चालवून. माझ्या भावाच्या घरी चाललोय केक कटिंग करायचा. चॉकलेट केक आणला असेल तर खायचा. मूड चांगला होईल त्यांनी मस्त आहे की जरा. बघू आता कोणी आणला असेल. कोणी पण आणला असेल तर आपल्याला खायची गोष्ट आहे. खायचं आहे भावाचा दिवस आहे पण आपण खायचं आहे. मिक्सिंग नाही घ्यायचं. ठीक आहे आता भेटू केक कटिंग करताना. चला भावाची आरती चालू आहे मित्रांनो. हॅपी बर्थडे टू यू. जेवढे तांदूळ चिकटतील तेवढं प्रेम जास्त. जेवढे तांदूळ चिकटतील तेवढे प्रेम जास्त. बस झालं बस. 7 जणांनी एकाच टिक्क्यामध्ये झालं सगळ्यांचं हे करून झालं. केक आम्हाला खायचंय. ठीक आहे मला खायचं. हे काय प्रेम कमी झालं. चला हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हे भाऊ काय करतोस. केक नाही का. केक आप सगळे कटिंग करून ठेव. बेस्ट फ्रेंड हे काय भावा निघत नाही भावाशे. काय भावा काय पावर आहे तुझ्यामध्ये. चॉकलेट मसाला मला बोललो. काय झालं का. काय पण नाही भावा. खायची गोष्ट आहे ती. खायची गोष्ट आहे भावा. पकड नाही तर मी आहे ना. मला भराव भावा. पकड करतो. असं करतोस भावा. आले त्यांना पहिले द्या. हा आले त्यांना द्या पहिले. ए